आपण एकदम किनाऱ्यालगत चाललेलो आहोत हे बघा। आणि दोन बाजूला शेत आहे आणि मधून ही वाट आहे जायला। अशा प्रकारे गव्हाच्या शेताच्या मधून आपण चाललेलो आहोत। इथे एवढं चांगलं आहे, इकडे आता पाणी सोडलेलं नाही आहे। जर पाणी सोडलेलं असेल तर चिखल होतो, मग चालायला जमत नाही बघा। तेव्हा मित्रांनो, शेताची हाईट बघा केवढी आहे। तर अशा मार्गातून आपल्याला परिक्रमा करावी लागते। हे बघा, छातीच्या इकडे हात आहे आणि मैयाचं जल बघा कुठे, एकदम कोपऱ्यातून आपण चाललोय नर्मदे हर। अरे अरे बापरे, लांबपर्यंत एकदम बाजूला मैयाचा किनार आणि त्यातून मधून आपण असा अशी पायवाट आहे शेताच्या मधून। आणि बघा इथे मैया इथपर्यंत आहे, हे दिसतंय पाणी तुम्हाला हे बघा। असा हा किनाराचा मार्ग असतो नेहमी नर्मदे हर। या आरामात बघा, शेत बघा वरपर्यंत शेत आहे। तर चालायला तुम्ही आला तर थोडा त्रास होईल, तुम्ही येईल तेव्हा पण। ते लवकर आला तर मे बी शेती लावली असेल की नसेल माहीत नाही आहे, पण शेती असणारच, नाही तर मुबलक मैयाचं पाणी आहे, त्यामुळे शेती असणारच। अशाच मार्गातून तुम्हाला जावं लागेल नर्मदे हर, जर मैयाच्या कडेने जायचं असेल तर। आणि मी भरपूर फास्ट चालतो अशा मार्गात, आणि माताराम थोडी हळूहळू येते, ठीक आहे। आपल्या बरोबरचे परिक्रमावासी बघा समोर निघून गेलेत, कारण ते दुसरे आहेत रामभाऊ, ते शेतकरीच आहेत, त्यामुळे शेतात चालायला त्यांना सवय आहे, तर ते फटाफट निघून गेलेत। मी पण फास्ट चालतो, पण मातारामसाठी मला थोडं स्लो चालावं लागतं। नर्मदे हर। एक 50 किलो गहू जमा झाले असते ना, तोडले असते तर 50 किलो गहू जमा झाले असते एवढ्या रस्त्यात। नर्मदे हर। पण इथे गारवा आहे, मैयाचा किनार असल्या कारणाने गारवा आहे। हा 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 पक्षी, त्यांची इथे अशा ठिकाणी पक्ष्यांची घरटी असतात। पान कोंबडी दिसली नाही आहे, म्हणजे जिला मी कुवा कोंबडी म्हणतो। नर्मदे हर। तासाच मार्ग आहे पुढपर्यंत बघा। दुपारचे 1:18 झालेले आहेत, आणि आता आपण झाशी घाटच्या इथे पोचत आहोत। बघा समोर तो दिसतोय, समोर तो झाशी घाट आहे नर्मदे हर। रामभाऊ वगैरे कुठे गेले का माहीत नाही, ते बहुतेक वरती पोचले असतील तिथे झाशी घाटच्या इकडे। माताराम खूप हळूहळू आज एकदम आरामात चालतो। सकाळपासून आम्ही चालतोय, ऊन आहे पण एवढं गरम होत नाही आहे। पण मैयाच्या किनारची जी वाट आहे, वर खाली खालती वरती, त्याच्यात खूप कमी चाललं जातं। नर्मदे हर।
तर मित्रांनो, झाशी घाटावरती आम्ही थांबलो होतो चहा प्यायला. तर इकडे एक परिक्रमावासी आहेत, त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. नर्मदेहर महाराजजी, तर यांची परिक्रमा कंप्लीट झाली. तर त्यांनी ते भंडारा ठेवलेला, तर हे सगळे त्यांच्याबरोबर. तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं, बोलवलं भोजनसाठी. तर आम्ही सगळे इथेच भोजन झाशी घाटावरच बसून केलं. धन्यवाद. नर्मदे हर. त्यांचा परिवार आहे सगळा. आणि आता आज ते ओंकारेश्वरला जल चढवायसाठी आता इथून निघतात आहेत. तर त्यांची परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन. नर्मदे हर. हमारे लिए भी प्रार्थना करना, हमारा अच्छे से हो जाए. आता आम्ही झाशी घाटावरनं निघत आहोत. भोजन वगैरे सगळं झालं आहे, आराम केला आहे एक 15-20 मिनटं. आणि हेच ते आहेत, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं की तिथे भंडारा चालू आहे. तर आम्ही ते भंडारासाठी इकडे आलो. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा जी नर्मदे हर. नर्मदे हर मैया. चलो नर्मदे हर. कोथिंबिरीची शेती आहे बघा. आणि या शेतीतून आपण चाललो आहोत. आता मार्ग कुठून जातो काय माहिती नाही आहे. नर्मदे हर. काय झालं? हां हां. नाही पण खालून रस्ता तर दिसायला पाहिजे. रस्ताच नाही तर कसं जाणार? हा तोच रोड आला तिकडे. हाच रोड होता. कुठला आता हा चाललाय तो? नाही ना, हाच रोड आहे तो ब्रिजवर. हा मेन रोड थोडे आहे नरसिंगपूरचा. विचार आहे ना आपण पुढे. मेन म्हणजे इकडे काय झंडी पिंडी काय लावली नाही ना, त्यामुळे सगळा इश्यू होतो. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, 4:15 झालेत आणि आपण बेलखडी गावामध्ये प्रवेश केला आहे. इथे उजव्या बाजूला बेलखडीची शाळा आहे. हे बघा, पिंक कलर मारला आहे. ती बेलखडीमध्ये मंदिर आणि आश्रम आहे. आता आपण बघूया कुठलं मंदिर आहे ते. नर्मदे हर. गावात एकदम शांतता आहे. ओम नमः शिवाय. बघा शाळा आणि मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे, पण आपण खात नाही पाणीपुरी. म्हणजे परिक्रमेत तिथे खात नाही. अजून तशी इच्छा झाली नाही खायची. जर इच्छा झाली तर मैया नक्कीच आपल्याला पाणीपुरी देईल. नर्मदे हर. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर. यही है क्या मंदिर और ये धर्मशाला? क्या बोलते हैं? करे लीजिए आप. नहीं, इधर का आश्रम कहाँ है? बेलखड़ी का आश्रम जो यही है. ये बघूया. हाँ नहीं हे समोरचं. हो नाही होते, अंगणवाडी आहे. थांबा ना.
आहा बेलखेडीचं महादेव मंदिर दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. आम्ही थोडा वेळ इथे विश्राम केला आणि समोर बघा मैयाचं सुंदर असं दर्शन आहे. नर्मदे हर ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. मैया नर्मदा मैया. आता काय माझ्याकडे नाही मोबाईल घरी आहे. नर्मदे हर. हां हां. तर आपण आता करेलला निघतोय ना. नन्नी करेलला निघतोय. 4 किलोमीटर आहे. हां 4 किलोमीटरवर आहे. 1 तासावर. आणि मंदिर पण एक छान मंदिर आहे. नर्मदे हर. बेलखेडीच्या मंदिरातून आम्ही निघालो आणि करेलीचा मार्ग आहे. बेलखेडी गावातून आम्ही आता बाहेर पडलो आहे आणि हा कच्चा रस्ता आहे. तर अशा ह्या रस्त्यावरून आपण आता पुढे चाललो आहे. शांतता संध्याकाळ होत आली आहे. नर्मदे हर. आणि इथून आपण नर्मदा मैयाच्या किनारी जाऊ आणि मग तिथून किनार मार्गाने करेलीला जाऊ. नर्मदे हर. ओम नमः शिवाय हर महादेव. आणि इथून करेली एक 4-4.5 किलोमीटर आहे ना. 4 किलोमीटर आहे असं पुस्तकात 4 आहे एक्झॅक्टली. आता कारण कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक बऱ्याच वेळा झालेली असते. तर जे पण पुस्तकं छापतात त्यांनी करेक्शन जरा नीट करून घ्या. कारण आम्ही बघितलं कित्येक ठिकाणी 18 किलोमीटरच्या इथे 8 किलोमीटरच पडले. तर असं चूक झालेली आहे कारण प्रूफ रिडिंग होत नाही बरोबर. ज्याने पुस्तक जे प्रकाशन करतात त्यांचं सगळं बरोबर असतं पण ते प्रूफ रिडिंगमध्ये लक्ष देत नाही. तर प्रिंटिंगमध्ये प्रूफ रिडिंग खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यावरच एक्झॅक्टली सगळ्या गोष्टीचं. आणि अशा ठिकाणी तर प्रूफ रिडिंग असायलाच पाहिजे किलोमीटरच्या ह्याच्याने. कारण परिक्रमा अशी चालताना नॉर्मली त्याप्रमाणे थोडं प्लॅनिंग करतं की आज एवढा किलोमीटर जायचं आहे. नंतर कळतं की 18 किलोमीटर होतं आणि ह्याच्यात 8 पडलं आहे. तर त्यांचं गणित सगळं डगमगतं. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. आणि ते पुस्तक छापतात किंवा त्याचा नीट अभ्यास करून ते पुस्तक परिक्रमासाठी बनवतात ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त त्याच्यामधल्या काही चुका किंवा गावांची नावं किंवा किलोमीटर हे जरा प्रूफ रिडिंगमध्ये लक्षपूर्वक केलं तर अजून परिक्रमावासियांसाठी बरं पडेल. म्हणजे त्यांना नीट प्लॅनिंग करता येईल. बाकी काही नाही आहे. आता बघा इथे 2 रस्ते आहेत. ते बाबाजी कुठे गेले. तर 2 रस्त्यातनं आपल्याला कुठल्या रस्त्याला जायचं आहे. बाबाजी कहाँ से जाना है. ते एकदा करेली का ये ना. नहीं अभी मतलब माई के तट से जाना अच्छा है कि इधर से जाना अच्छा है. माई के तट से ना. हाँ. तो ये रास्ता तट पे जाएगा. ये जब रास्ता है नहीं जब हाँ. भूल गया होता हूँ. हाँ तो किधर से जाए. सीधे 90 के नाम. नहीं मतलब ये रास्ता जाने के हम चल रहे हैं. अच्छा हाँ हाँ हळूच चाल ह्यांच्यावरच जाऊया. ते इथं आहे बरोबर. ते आपल्याला रस्ता दाखवतात आहे. आता आपण कसं होतं आपण यांना काय विचारतो ते बरोबर सांगतात पण आपल्याला पण कळत नाही. आपण कधी विचारलं त्यांना कळत नाही. आणि त्यांचा हा रोजचा रस्ता आहे त्यामुळे ते सरळ उतर सीधा जाओ ह्या असे घुमो. मग त्यांच्यासाठी सीधा म्हणजे त्यांना तो माहीत आहे तो रस्ता कुठे चालला आहे. म्हणजे उजवीकडे डावीकडे वळायचं असेल तर त्यांच्यासाठी ते सीधा जावं कारण त्यांना ते सगळं ब्रेनमध्ये फिट आहे कुठे जायचं आहे.
पण आपल्या फिट नाही आहे, त्यामुळे आपण त्यांना विचार सर सीधा जाओ, तर कन्फ्युजन खूप वाढतं. आणि ते कुठल्या प्रकारची बघा, ना झेंडा लावला आहे, ना मार्किंग केलं आहे, काही नाही आहे. आणि एका ठिकाणी तर आम्हाला असं कळलं की काही परिक्रमा अशी स्वतःच झेंडे लावतात, पण तिकडची गावचीच मुलं ती काढून फेकून देतात, असं पण कळलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. ते गावातल्या लोकांनी सांगायला पाहिजे की ज्या रस्त्याचे झेंडे आहेत ते काढू नका. आता इथे पण कोणीतरी मार्किंग केलेलं असणारच जायचं, झेंडे लावले असतील, रिबीन बांधली असेल, पण ह्याने ठेवायला पाहिजे ते. हां नाही 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 तसं नाही. तर मध्ये खालीच जायचं इकडे नदीमध्ये. हा 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 काय मस्त वाटतं, एकदम एकदम गारवा झाला, एकदम गार थंडगार. संध्याकाळ होत आली आणि रात्री त्या अशा रस्त्यावर आपण येणार पण नाही इकडे, एवढी शांतता आहे. नर्मदे हर. पुढे मैयाचा किनारा असेल आणि त्या किनाऱ्यावरनं जायचं आहे. देव करू फक्त ते स्प्रिंकल वगैरे चालू नसावे. ते पाण्यामुळे एवढं चिखल होतो की चालायला होत नाही. चपलीला चिखल एवढा जमा होतो की चपलीचं वजन आपलं एक बाजूला 2-3 किलो वजन होत असे. एवढा चिखल तो फ्लोटसला चिकटतो. तर त्यांची पण चुकी नाही, त्यांना शेती करायची, आणि आपली पण चुकी नाही, आपल्याला परिक्रमा करायची. नर्मदे हर. बघा आता पुढे तुम्हाला थोडं ऊन दिसेल आणि ते पूर्ण सावली आहे. नर्मदे हर. असा आम्हाला रस्ता ना एकदम मस्त रुंद गावामध्ये लागलेला. ॲक्च्युली असं जंगलातून जातो असं फील होत होतं. ते बघा आता हे मैयाच्या किनाऱ्याकडेच हा रस्ता जात असणार. खिंडीसारखा रोड आहे. आणि सूर्य भगवान मावळा आहे. आता काय सन सेट व्हायचा टाईम झाला आहे. मावळे तिकडे आहेत, म्हणजे अजून एक दीड तासामध्ये सूर्यास्त होईल. दीड ते जास्त असं 2 तास, कारण आपल्या इथे तो अरे ऊपर से कहाँ जाएगा ये? मैं अच्छा मैया के किनारे उतर जाएगा. अच्छा भरतून जायचं आहे, कळत नाही बाबा. आता हे आपल्याला वाटलं की मैयाच्या किनारी खाली जाईल, तर आपल्याला वरती जायला सांगितलं त्यांनी. ठीक आहे. अरे मध्ये नर्मदे हर. आता आपण किनाऱ्याच्या मार्गाला लागलो आहोत. थोडं लांब आहोत अजून. हे बघा इथे असे स्प्रिंकल चालू केलेले असतात, मग त्याच्यातून चालणं फार कठीण होतं. तर इथे तर रस्ता आहे याच्यातून पण जायला. कुठून जा, वरतून जाऊया? खालती जागा नाही बरोबर, वरतून जाऊया आपण. पुढे मार्ग असेल जायला. एक परिक्रमावासी बघा पुढे चाललेत तिकडे. आणि इथे बघा इकडे पण खोल आहे आणि इकडे पण थोडंसं खोल आहे, तर जरा जपून चालावं लागेल. आणि मैया आपली बाजूला आहे. आणि बघा तिकडे पण स्प्रिंकल, सगळे स्प्रिंकल लावून ठेवतात. परिक्रमावासियांची खूप अडचण होते चालायला. नर्मदे हर. असो, आम्ही तर मैयाची परिक्रमा करतो. मैया जशी घेऊन जाईल ती मैयाची इच्छा. नर्मदे हर. इथून रस्ता आहे की नाही बघायला लागेल. एकदम कडेकडेने रोड आहे जायला, सांभाळून जावं लागेल. शंभो हर हर महादेव शिव शंभो. ह्याच बाजूने जायचं आपल्याला. आहे नीट आहे रस्ता, हे भरपूर जागा आहे.
अगं ते त्याच इथून चालले आहेत ना. अरे त्या तटाला होते मग तेच सांगितलं ना मी. मला वाटलं आधी उलटे कुठे चालले आहेत, नंतर कळलं की त्यात तटावर का तिथून आपल्याला मैया दिसत नव्हती. तू इथे लक्षात आहे खाली लेफ्ट साईडला पूर्ण हे आहे. आतल्या राईट साईडला शेताच्या बाजूने एकदम कडेनी चाल. कळलं का? हां इकडे बऱ्यापैकी खोल आहे. नर्मदे हर 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 नर्मदे हर. आता इथून उतरायला जागा कुठून आहे? कुठून जावं लागणार वाटतं. इथूनच जावं लागेल. कुठून आहे जागा? हा माती आहे मैयाच्या इकडची. हो 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 रस्ता मिळालेला आहे आणि आपण किनाऱ्याला आलेलो आहोत. मस्त बघा आलो मैयाच्या किनाऱ्यावर आणि वाळू आहे मैयाची. आणि माताराम हळूहळू करत इथून आलेली आहे बघा. आणि रामभाऊ पण आहेत बरोबर. चला इथून रस्ता छान आहे. मैयाचं पाणी बघा किती निर्मल एकदम. हे बघा. आणि मग अशी तिथून 7 परिक्रमा अशी त्या तटावरून पुढे चाललेले होते. नर्मदे हर.